टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। मुंबईतील हवामानात पुन्हा एकदा बदल होऊ लागलेले आहेत। शनिवारपासून मुंबईमध्ये उकाडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते। तापमान वाढ होणार आहे आणि भारतीय हवामान खात्यानं वर्तवल्याप्रमाणे या आठवड्याच्या शेवटपासून कमाल तापमान 36 अंश पर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। सध्या मुंबईत तापमान साधारण 33 अंश सेल्सिअस आहे। स्कायलाईन क्लिअर दिसते आणि AQI देखील सर्वसाधारण पातळीवर आल्याचं बोललं जात आहे। हवामान विभागानुसार शनिवारपासून तापमान वाढेल आणि 31 मार्चपर्यंत 35 अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल। या कालावधीत आकाश मुख्यतः स्वच्छ राहणार आहे, जसं काही आपण पाहतोय। एप्रिल 1 ते 6 दरम्यान मुंबई महानगर प्रदेशातील म्हणजे MMR भागामध्ये काही भागात प्री मॉन्सूनच्या हलक्या सरींची शक्यता सुद्धा व्यक्त केली जाते। मंगळवारी IMDच्या कुलाबा वेधशाळेत कमाल तापमान 32.5 अंश तर सांताक्रूज वेधशाळेत 33.5 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं। IMDच्या नोंदीनुसार मुंबईत मार्च महिन्यातील आतापर्यंतचं सर्वाधिक तापमान 28 मार्च 1956 रोजी 41.7 इतकं नोंदवण्यात आलेलं आहे। त्यामुळे मुंबईमध्ये एप्रिलचा जो महिना आहे तो सर्वसाधारणपणे हलक्या सरींचा महिना असू शकतो आणि पहिल्या आठवड्यामध्ये पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केलेली आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।